नमस्कार. जय धन्वंतरी. मित्रांनो, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एक आरोग्याची चळवळ आहे. म्हणजे हेल्दी मिशन अँड वेल्दी मिशन. म्हणजे आरोग्य त्याचबरोबर आपल्याला पैसासुद्धा देते. आणि मित्रांनो, या धन्वंतरी कंपनीच्या माध्यमातून आज जवळपास हजारो लोक आहेत जे करोडपती झालेले आहेत आणि बरेच लोक आहेत जे लखपती झालेले आहेत आणि भरपूर लोक या बिझनेसच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करत आहेत आणि पैसा कमवत आहेत. तर आज हा व्हिडिओ मी जे नवीन डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत तर त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात कशी करावी. मित्रांनो, आपल्याला कोणतरी सांगितलं असेल की हा बिझनेस, या बिझनेसच्या माध्यमातून आपल्याला लाखो रुपये भेटतात, करोडो रुपये भेटतात. परंतु हे पैसे मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे की ज्यांनी करोडो रुपये कमवले किंवा ज्यांनी लाखो रुपये कमवलेले आहेत ते लाखो रुपये कसे कमवले किंवा करोडो कसे कमवले, त्याची सिस्टम काय हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याआधीच मी आपल्याला एक नॉलेज म्हणून हा एक नॉलेजेबल एक व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे. कारण या क्षेत्रामध्ये अनेक लोक नवीन आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण आतापर्यंत ज्याला इंजिनियर बनायचं त्यांनी इंजिनिअरचं एज्युकेशन घेतलेलं आहे, ज्याला डॉक्टर बनायचं त्यांनी डॉक्टरचं शिक्षण घेतलेलं आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या की आपण भरपूर शिकलो परंतु व्यवसाय करण्यासाठी आपण बिझनेस एज्युकेशन कधी घेतलेलं नाही आणि कोणी दिलेलं सुद्धा नाही. म्हणून आपल्याला या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शिकणं गरजेचं आहे. आणि हा जो बिझनेस आहे हा बिझनेस शिकण्याचा आणि शिकवण्याचा बिझनेस आहे. शिकलं तरच आपण या ठिकाणी यशस्वी होणार आहे. म्हणून हा बिझनेसमध्ये आपण शिकणं गरजेचं आहे. तर सर्व डिस्ट्रीब्युटरचं या आजच्या मीटिंगमध्ये मी स्वागत करतो. आपल्या कंपनीचं नाव आपल्याला माहिती आहे, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही आपली कंपनी आहे. मित्रांनो, आपल्याला ज्यांच्या माध्यमातून आपण ठिकाणी जॉईन झालेले आहात त्यांनी आपला या कंपनीमध्ये तुमचा एक ID ओपन करून दिलेला असेल. आपण एक प्रोडक्ट कंपनीच्या ठिकाणी परचेस केलं आणि परचेस केल्यानंतर या ठिकाणी आपण काय केलं की कंपनीमध्ये स्वतःचा ID ओपन केला, आपली एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर आता खऱ्या अर्थानं आपल्याला पैसा कमवायचा आहे. तर पैसा कमवत असताना लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या बिझनेसची सुरुवात करत असताना आपल्याला एज्युकेशन महत्त्वाचं आहे. तर हे एज्युकेशन कोणतं, तर बघा या ठिकाणी आपलं एज्युकेशन घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स कोणत्या कॅटेगरीतले प्रोडक्ट आहेत आणि ते प्रत्येक प्रोडक्ट जे आहे त्याचं नॉलेज आपल्याला येणं गरजेचं आहे. दुसरं, या ठिकाणी आपला बिझनेस प्लॅन काय आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला पैसा कोण कमवून देणार आहे, तो आपला कंपनीचा जो बिझनेस आहे ज्याच्यामध्ये आपलं करिअर होणार आहे तो बिझनेस तो कशा पद्धतीचा आहे, तो कोणत्या सिस्टममध्ये आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपला बिझनेस हा नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस आहे, MLMचा बिझनेस आहे. आणि या बिझनेसचा प्लॅन जो आहे ज्याच्यामध्ये आपण करिअर करणार आहोत, नेमकं करिअर कसं होतंय तर त्याच्यासाठी कंपनीने प्लॅन दिलेला आहे, त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. हा प्लॅन ऑलरेडी तुमच्या सिनियरने तुम्हाला सांगितलं असेल. ठीक आहे. तिसरं, या ठिकाणी आपल्याला टीम बनवायची आहे. हा बिझनेस जो आहे नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस आहे. टीमच्या माध्यमातून व्यवसाय करण्याचा हा बिझनेस आहे. त्यामुळं आपली टीम कशी तयार करायची हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी आता जॉईन झालेला आहात तर आपल्या सिनियर लोकांनी ज्यांनी तुम्हाला या बिझनेसमध्ये आणलेलं आहे किंवा सिनियर लोकांना माझी एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही सगळ्यात पहिले ज्या व्यक्तीला तुम्ही जॉईन केलेलं आहे ते जॉईन केलेल्या व्यक्तीला सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एज्युकेशन द्या. प्रोडक्ट एज्युकेशन, प्लॅन एज्युकेशन आणि टीमचा बेनिफिट काय, टीमच्या माध्यमातून पैसा कमवणार कसा आहोत आणि टीम कशी तयार करायची, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या लिडरने आपल्या टीममधल्या लोकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या कामाची सुरुवात करायची. तर कामाची सुरुवात कशी करायची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे की आपल्याला आपली जी प्रॉपर्टी आहे, आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी लाखो रुपयाचं आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं नाही, लाखो रुपयाचं या ठिकाणी सेटर टाकलेलं नाही आहे किंवा दुकान टाकलेलं नाही आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की इथं आपल्याला काय करावं लागणार, सगळ्यात महत्त्वाची आपली जी प्रॉपर्टी आहे म्हणजे लोक, पब्लिक. आणि हा लोकांचा व्यवसाय, लोकांना जोडण्याचा व्यवसाय, लोकांना सोबत घेऊन चालण्याचा व्यवसाय. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे की आपल्याला लोक महत्त्वाचे आहेत. या बिझनेससाठी लोकांची गरज आहे. आता आपल्याला लोक पाहिजे, परंतु या बिझनेसमध्ये सक्सेस होण्यासाठी किती लोकांची गरज आहे आपल्याला. आपण प्लॅन जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला 3, 4 जास्तीत जास्त 5 लोकांची गरज आहे. असे लोक ज्यांच्याकडे ॲम्बिशियस आहेत, ज्यांना पैसा कमवायचा, लाईफमध्ये करिअर करायचं आहे, अशा लोकांची आपल्याला गरज आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले अशा लोकांना आपण सर्च करणं गरजेचं आहे.
परंतु असे लोक आपल्याला सापडणार आहेत का? लगेच सापडू शकत नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, हिरा जो असतो डायमंड हा आपल्याला या बिझनेसच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की डायमंड जर आपल्याला या ठिकाणी शोधायचं असेल तर त्याला खूप मेहनत करावं लागते. डायमंड समुद्राच्या तळात भेटतो आणि समुद्राच्या तळात म्हणजे हजारो फूट खाली जाऊन या ठिकाणी गोताखोर जे असतात ते डायमंड शोधून काढत असतात. तसंच मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला या बिझनेसमध्ये सक्सेस करण्यासाठी आपल्याला डायमंड पर्सनॅलिटीची लोकांची गरज आहे. आणि डायमंड पर्सनॅलिटी जर तुम्हाला असे 4 लोक जर भेटले ज्यांचे ॲम्बिशन्स आहेत, त्यांचे गोल्स आहेत आणि ज्याला भरपूर पैसा कमवायचा असे लोक जर तुम्हाला भेटले तर तुमचं या ठिकाणी करिअर बनणार आहे. आणि हे लोक मग लगेच भेटणार आहेत का? नाही. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? काही गोष्टी तयारी करावं लागणार. मग तयारी काय करायची? सगळ्यात पहिले जे सिनियर आहेत, ज्यांनी या व्यक्तीला या बिझनेसमध्ये आणलेलं त्या व्यक्ती सगळ्यात पहिली काय करायचं आहे? त्यांची लिस्ट या ठिकाणी काय करायचं? त्यांची लिस्ट बनवायची आहे. जसं आपण लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रम असेल तर आपण काय करतो? घरात लिस्ट बनवतो, त्या पाहुण्यांची लिस्ट बनवून आपण त्यांना ते इन्व्हिटेशन देतो. तसंच या ठिकाणी आपल्याला मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला लिस्ट बनवावं लागणार आहे. तर लिस्ट कशाची बनवायची? तर बघा, इथं 3-4 प्रकारचे लोक असतात, बरोबर आहे. त्यातला पहिला जो कॅटेगरी असते ते म्हणजे स्टुडंट, जे विद्यार्थी असतात, जे ॲम्बिशियस असतात की त्यांना एज्युकेशन विथ अर्निंग करायचं असतं, अशी काही मुलं असतात किंवा काही सुशी बेरोजगार मुलं आहेत. तर अशा 3 प्रकारच्या कॅटेगरी कोणत्या आहेत? तर एक पहिली स्टुडंट आहेत. तर असे जे स्टुडंट आहे ॲम्बिशियस, त्यात मुलं असतील, मुली असतील, अशांची एक आपण लिस्ट, अशा कॅटेगरी लिस्ट, स्टुडंट असेल तर स्टुडंटच्या खाली त्यांची नावं कलेक्ट करायचे. नंतर फुल टायमर, काही लोक आहेत जे सुशी बेरोजगार आहेत, ज्यांना रोजगारची गरज आहे, जे काहीच करत नाही किंवा रोजगार शोधतायत, तर अशा लोकांची एक वेगळी लिस्ट बनवायची आहे. आणि पार्ट टाईम म्हणजे काही लोक आहेत जे गव्हर्नमेंट सर्वंटला आहेत, काही लोक एखाद्या कंपनीत कामाला असतील, तर ते आपली ड्युटी करून 1-1.5 तासात त्याला पैसे कमवायची इच्छा असते किंवा आठवड्यातून 1-2 दिवस देऊन या फील्डला देऊन या ठिकाणी पैसा कमवायची इच्छा असते. तर त्यांची एक वेगळी लिस्ट बनवायची. असे 1-2-3 प्रकारच्या कॅटेगरीची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, लक्षात घ्या की ही लिस्ट बनवत असताना आपल्याला जास्त इम्पॉर्टंट कोणते, आपल्याला जास्त वेळ देणारे लोक कोणते आहेत? तर स्टुडंट आणि फुल टायमर, जे फुल टाईम काम करणार आहेत, ते स्वतःसाठी करणार आहे परंतु बिझनेस आपल्यासाठी होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की हे फुल टायमर आणि स्टुडंट यांची जास्त लिस्ट बनवायची. आणि पार्ट टाईम जे आहे, पार्ट टाईम यांची पण आपल्याला लिस्ट बनवायची आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 लोकांची गरज असते, परंतु ही लिस्ट कमीत कमी 50 ते 60 लोकांची लिस्ट आपण बनवणं अत्यंत गरजेचं आहे. 50 ते 60 लोकांची लिस्ट का बनवायची आहे? कारण आपण ज्या व्यक्तीकडे जाणार आहोत तो व्यक्ती कोणत्या प्रकारचा आहे आपल्याला माहीत नसतं. आपण त्याला प्लॅन दिला, सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर तो व्यक्ती आपल्याला जॉईन होईलच किंवा तयार होईल हे आपण अजिबात सांगू शकत नाही. आणि म्हणून तो काही लोक रिजेक्ट करतील, काही लोक ऐकणार काय, काही लोकांना ते पसंत पडणार नाही. परंतु असं होणार नाही की त्यापैकी आपल्याला किमान 4 ते 5 लोक भेटणार नाही. मित्रांनो लक्षात घ्या, जर आपल्याला 4 लोकांची गरज आहे, आपण 5च लोकांची लिस्ट बनवली तर काय होणार? 5 पैकी एकानंच यस बोलला तर काय होणार? एकच तयार होणार, बरोबर. जर 5 पैकी 5 लोक नाही बोलले तर काहीच होणार नाही. मित्रांनो लक्षात घ्या, हा बिझनेस सुरू करत असताना हाच आपला खरा स्ट्रगलचा पिरियड असतो. सुरुवातीचे काही दिवस आपल्याला स्ट्रगल करावं लागतात. आणि हे स्ट्रगल करत असताना लक्षात घ्या मित्रांनो की ह्या स्ट्रगलमध्ये आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला लोक जॉईन होत नाही तोपर्यंत आपण कंटिन्युटी, सातत्य ठेवून हे काम करणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, आपण या ठिकाणी टीम बनवलेली आहे, आपण या ठिकाणी लिस्ट बनवलेली आहे. तर लिस्ट बनवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या लोकांना भेटायचं आहे. तर भेटायचं कसं भेटायचं आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं त्या लोकांची आपल्याला प्रॉपर सिस्टमनं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची. अपॉइंटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण अचानक जर गेलो तर तो कोणत्या मूडमध्ये आहे, त्याच्या घरात कुठलं वातावरण असतं हे आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून मित्रांनो अपॉइंटमेंट जर घेतली तर त्याला माहिती असतं की माझ्याकडे आज कोणतरी येणार आहे. म्हणून तो काय करतो? घरातली आवरावरी करतो, साफसफाई करतो, तयारीने बिलकुल पद्धतशीर. त्याची मेंटॅलिटी जी आहे ती मेंटॅलिटी तयार असते. आणि विशेष करून म्हणजे मला कोणते करिअर, बिझनेस कसा करायचा हे समजून सांगण्यासाठी येणार आहे, त्याच्यामुळं तो त्या ठिकाणी रेडी असतो. म्हणून त्याची प्रॉपर अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि अपॉइंटमेंट घेत असताना लक्षात घ्यायचं की तो व्यक्ती त्या दिवशी फ्री आहे का, त्या दिवशी तो व्यक्ती फ्री आहे का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर. त्याच्यात काय सगळ्यात महत्त्वाचं ते डेट, आपल्याला काय घ्यायचं ते डेट, तो कोणत्या दिवशी, त्याची कोणत्या तारखेला तो खाली आहे. नंतर त्याचा टाईम,
कोणत्या वेळेला तो दिवसा दुपार संध्याकाळ कोणत्या वेळा भेटणार आहे, हे सगळं प्रॉपर अपॉइंटमेंट तुम्ही गेल्या 2 दिवसाआधी घ्यायचं आहे. हे अपॉइंटमेंट कसं घेणार आहे, तुम्ही त्यांच्याकडं फोन कॉल करून फोनच्या माध्यमातून कॉल केला, त्यांना आपण बोललो की आपण अपॉइंटमेंट घेत असताना एक गोष्टीची महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बिझनेस आपल्याला त्याला सांगायचा आहे, तर त्याला ह्या गोष्टी सांगा की आपल्याकडे एक जबरदस्त इन्कम पार्ट टाइम फुल टाइम करण्याची एक सुंदर अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तर ती अपॉर्च्युनिटी काय आहे हे समजून सांगण्यासाठी माझे सिनियर तुमच्याकडे येणार आहेत, ज्यांनी याच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये कमवलेले आहेत. तर तो प्रॉपर समोरचा व्यक्ती तुम्हाला विचारेल की काय बिझनेस आहे, काय आहे किंवा कुठले प्रोडक्ट्स आहेत, तर त्याला मोबाईलवर कॉलवर कुठलीही गोष्ट सांगू नका. त्याला म्हणा प्रत्यक्ष भेटल्यानंतरच आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो, करोडो रुपये कमवायचे आहेत आणि फोनवर 10 मिनिटात हे सांगता येणार नाही, म्हणून प्रॉपर आम्ही तुम्हाला येऊन भेटतो आणि मग सांगतोय. अशा पद्धतीने त्याचा प्रॉपर अपॉइंटमेंट घ्या. आणि अपॉइंटमेंट घेत असताना ज्या ज्या व्यक्तीला तुम्ही नेणार आहात, म्हणजे तुमचे सिनियर, जात असताना एकटे जाऊ नका, तुमच्या सिनियरला घेऊन जा. सिनियरला का घेऊन जायचं आहे, कारण जो सिनियर असतो तो या बिझनेसमध्ये आपल्या पहिले आलेला असतो, त्यांनी याच्यात पैसे कमवलेले असतात, त्याला माहीत असतं प्लॅन कसा सांगायचा, प्रोडक्टची माहिती कशी सांगायची, ते सगळं डिटेल त्याला अभ्यास असतो आणि समोरच्या मानसिकतेचा अभ्यास सुद्धा त्याचा असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर सिस्टमना आपली अपलाईन जे आहे, आपल्या अपलाईनला आपल्याला घेऊन जायचं आहे. अपलाईनला घेऊन जात असताना प्रॉपर एक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या अपलाईनला काय सांगणं गरजेचं आहे की आपण ज्या व्यक्तीकडे जात आहोत तो व्यक्ती कोणता व्यक्ती आहे, त्याचं प्रोफेशन काय आहे किंवा त्याचे ड्रीम्स काय आहेत, त्याचे स्वप्न काय आहेत, तर हे समजून सांगणं आपल्या अपलाईनला पहिलेच गरजेचं आहे. आपल्या अपलाईनला जर आपण आधी समजून सांगितलं तर आपली अपलाईन जी आहे किंवा सिनियर जे आहे त्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीने या सगळ्या गोष्टी समजून सांगेल. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या अपलाईनला तिथे घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या व्यक्तीकडे जाणार आहोत त्या व्यक्तीला सुद्धा आपण या ठिकाणी प्रॉपर आपण ज्या व्यक्तीला घेऊन येणार आहोत त्या व्यक्तीबद्दल त्याला समजून सांगणं गरजेचं आहे की ही जी व्यक्ती माझ्यासोबत येणार आहे, कंपनीचे सिनियर आहेत, त्यांनी या बिझनेसच्या मधून लाखो रुपये कमवलेले आहेत, त्यांनी अशा अपॉइंटमेंट अचिव्हमेंट यामधून केलेली आहे. कारण हे प्रॉपर याला म्हणतो एडिफिकेशन म्हणतो, ते हे एडिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं कुठलाही जेव्हा डिस्ट्रीब्युटर जॉईन होतो तर त्यांनी प्रॉपर अशा पद्धतीने आपल्या बिझनेसची सुरुवात करायची आहे. बघा मित्रांनो, आपण या बिझनेसमध्ये 1 रुपयाही लावलेला नाही आहे. जे प्रोडक्ट घेतलं आपण ते यूज केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला लोकांना परत जायचं आहे. त्यामुळे आपल्या मनाची तयारी करा, आपली मानसिकता करा की आपण 5-25 लोकांपर्यंत गेल्याशिवाय आपण या ठिकाणी 5-25-50 लोकांपर्यंत गेल्याशिवाय आपला बिझनेस स्टार्ट होणार नाही. त्यामुळे हे जेव्हा तुमच्या माइंडमध्ये माइंडसेट करता त्यावेळेला तुमची या ठिकाणी कामाची सुरुवात होत असते. तर पेशन्स फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता एक उदाहरण सांगतो की माझे वडील या बिझनेसमध्ये 13 वर्षापूर्वी या बिझनेसमध्ये आले होते. तर 13 वर्षानंतर या बिझनेस 13 वर्षाच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 2.25 करोड रुपयाचं अर्निंग या बिझनेसच्या माध्यमातून केले. मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्यासारखेच एका ठिकाणी बसून त्यांनी या बिझनेसची सिस्टम समजून घेतली, कंपनीचे प्रोडक्ट समजून घेतले, प्रोडक्ट यूज केले, त्यांना रिझल्ट आल्यानंतर फक्त लोकांना सांगण्याचं काम केलं. मित्रांनो, फक्त सांगून या ठिकाणी 2.25 करोड रुपये या ठिकाणी इन्कम माझ्या वडिलांनी केलेलं आहे. आणि हे इन्कम तर केलेलंच आहे, परंतु आता माझे वडील फेब्रुवारी महिन्यात काही कारणास्तव निघून गेलेले आहेत, म्हणजे सध्या नाही आहेत, परंतु त्याच्यानंतरही माझ्या परिवाराला जवळपास 2 ते 2.5 लाख रुपयाचं दर महिन्याचं पेमेंट येतं. म्हणजे हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस जनरेशन टू जनरेशन म्हणजे इन्कम पिढ्यानपिढ्या चालणारा हा व्यवसाय आहे. एका पिढीतून दुसऱ्या पिढीला सुद्धा त्याच्या वारसाला मिळणारा व्यवसाय आहे. त्यामुळे हा बिझनेस आपण स्वतःपुरता न करता आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, मुलाबाळांसाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपले ड्रीम्स आपण पूर्ण करू शकत नाही, तर या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे सगळे ड्रीम्स पूर्ण करू शकता. मी एवढी शाश्वत देतो, तुमच्या मुलांचे स्वप्न असतील, तुमच्या फॅमिली स्वप्न असतील, आईवडिलांचे स्वप्न असतील, सगळे स्वप्न या बिझनेसच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. परंतु याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपलं ड्रीम्स असणं अत्यंत गरजेचं आहे आणि काम करण्याची मनाची तयारी आणि पैसा कमवण्याची आवड असणं अत्यंत
गरजेचं आहे. बरोबर आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो. तर या पुढच्या कामासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, लेट्स गो.